It is a war between languages, and that is what has taken place in Maharashtra. Very, very tragic news. Hindi and Marathi language war has turned deadly in Mumbai. A 19-year-old student decided to take his life, and that was because he was reprimanded for not speaking in Marathi. He was speaking in Hindi, which led to his death. This was on a regular train, a train in the Thane area, where this boy, 19-year-old boy Arnav, asked his fellow passenger to move in Hindi. He was reprimanded for not speaking the local language. घटनाक्रमामध्ये मुलगा नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाला. सकाळी ट्रेनमध्ये बसून जात असताना त्याला ट्रेनमध्ये धक्काबुक्की लागत होती. तर समोर त्याचा एक हिंदी भाषिक होता. आता तो कुठला होता ते मी असं सांगू शकत नाही की तो यूपीचाच होता की कुठला होता. तो समजून गेला असेल त्याच्या कदाचित राहणीमानावरून, म्हणून तो बोलला की तो हिंदी भाषिक मुलगा होता. आणि त्याला मी सांगितलं माझ्यावर धक्का येतोय, म्हणून तो त्याला हिंदीतून त्यांनी सांगितलं की भाई थोडा आगे धक्का दो, मेरे ऊपर धक्का आ रहा है. तर त्याच्या बाकीचे प्रवासी होते त्यांनी डायरेक्ट त्याच्या कानाखाली मारला आणि पहिल्यांदा मारला आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलता येत नाही का, मराठी बोलायची लाज वाटते काय. आणि त्याला अजून माझा मुलगा घाबरत मला हे सांगत होता की तुला मराठी बोलायला लाज वाटते का. आणि मी त्याला परत विचारलं की तुला काय भरपूर मारलं का. हा पप्पा ते बरेच लोक होते आणि मला घाबरवलं, मी खूप घाबरलो होतो, म्हणून मला मुलुंडला उतरायचं होतं. तर मी ठाण्याला उतरून नंतर पुढे कॉलेज. कोळशावाडी पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये सहजीवन सोसायटी आहे तिसगावला. तेथे एक 19 वर्षाचा मुलगा अर्णव खरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे, एडीआर दाखल केलेला आहे. त्याची हकीकत अशी आहे की त्यांच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला येऊन सांगितलेलं आहे की कालच्या दिवशी ट्रेनमध्ये मुलगा जात असताना त्याचा गाडीत चढण्यावरनं गर्दीमध्ये काही मुलांशी वाद झाला आणि त्या मुलांनी मारलं. त्याच्यात तो मानसिक तणावाखाली होता. त्या कारणास्तव त्यांनी घरी येऊन आत्महत्या केली असावी असं त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही एडीआरच्या दाखल केलेला आहे. आमच्या महिला पोलीस अधिकारी तोडकर तपास करीत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गुरव साहेब आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास आमचा चालू आहे एडीआरचा.